नोटाबंदीनंतर आता बँकांसमोरच्या रांगा काही प्रमाणात कमी झाल्यात, मात्र कोणी चिल्लर देता का चिल्लर असा प्रश्न आता लोकांना आहे। कारण केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरपासून जुन्या 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्यात। त्यानंतर सरकारने 2000ची नोट चलनामध्ये आणली। सध्या अनेक एटीएम मधनं फक्त 2000ची नोटच येते। त्यामुळे नोटांचे सुटे पैसे कसे करायचे हा प्रश्न लोकांसमोर आहे। त्यामुळे जवळ पैसे असूनही लोकांना ते खर्च करता येत नाहीयेत। नव्या 500च्या नोटा जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्या तर हा प्रश्न सुटू शकतो। कोल्हापुरातल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। बघूया। गेली 15 दिवस कोल्हापुरातल्या सर्वच एटीएमच्या बाहेर अशा पद्धतीच्या रांगा लागल्या होत्या त्या पैसे काढण्यासाठी। नोटबंदीनंतर लोकांनी बँकांमध्ये आणि एटीएममध्ये अशा पद्धतीनेच गर्दी केली होती। आता मात्र थोडी परिस्थिती बदललेली आहे, कारण एटीएममधून पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। असं असताना सुद्धा लोक त्रस्त आहेत, लोकांच्या अनेक तक्रारी आहेत। यांची मुख्य आत्ताची तक्रार अशी आहे की त्यांना 2000 रुपयाची नोट मिळते, पण सुट्टे 100 रुपयांचे 2000 रुपये जरी काढायचे असले तरी एका नोटावर समाधान मानावं लागतं। आणि सुट्ट्यांचं मात्र कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वांदं झालेलं आहे। मला सुट्टे पाहिजे होते, म्हणजे 100 मिळतील अशी अपेक्षा होती, पण तिथे गेल्यानंतर 2000च्याच नोटा काढाव्याचं असं हे होतं। आणि बऱ्याच सिटीमध्ये फिरून आलो आणि मग असं करत करत मग शेवटी म्हणलं 2000 तरी काढू, चला 2000 काढले। पण आता या 2000चे सुट्टे कुठे मिळणार, याचे जास्त म्हणजे आता सुट्टे मिळणारच नाहीत। कारण बऱ्याच ठिकाणी जाऊन फिरून आलो, 2000 सुट्टे मिळतील का, सुट्टे मिळतील का, तर 100च्या नोटा कुणाकडेच नाहीत, कोण द्यायलाच तयार नाहीत। 2000चा माझा जो होता तो बॅलन्स मी काढून घेतलाय, पण मला गरज एवढी होती तेवढी मला काढता येत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, माझं जे पेट्रोल पंपावरती जर मी गेलो किंवा बाकीचे इकडे तिकडे तर 2000 नोट ॲक्सेप्टच केली जात नाही। कारण कसं आहे की ते काही ठिकाणी म्हणतात एवढा माल तुम्ही घ्या आणि मग नाहीतर तुमचं क्रेडिट ठेवा आणि तुम्ही काय करू शकता की नंतर तुम्ही घेऊन जाऊ शकता। अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत मार्केटमधून। लोकांची नाराजी आता समोर दिसतीये, पण त्यात सुद्धा म्हणतात की जो शासनाने निर्णय घेतलाय तो योग्य आहे, पण हा जो चलन तुटवडा आहे म्हणजे 100 रुपयांच्या ज्या नोट आहेत त्या एटीएममध्ये ताबडतोब जमा कराव्यात अशी मागणी देखील लोक करताना दिसत आहेत। कॅमेरामन निलेशसह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।